सारंगखेडा येथील यात्रा देशभरात अश्व बाजारासाठी प्रसिद्ध आहे। येथील अश्व बाजारात संपूर्ण भारतातून लाखो रुपये किमतीचे अश्व दाखल होत असतात। चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून डे नाईट अश्व स्पर्धा रंगल्या। देशाचे विविध राज्य व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील अश्व खरेदीदार येथे आले होते। सारंगखेडा येथील अश्व बाजार आता समाप्तीच्या मार्गावर आहे। यावर्षी अश्व बाजाराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। यंदा 2700 अश्व विक्रीसाठी आले होते। त्यापैकी 920 अश्वाच्या विक्रीतून 4 कोटीचा टप्पा पार करून सारंगखेडा येथील अश्व बाजाराने ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे। या अश्व बाजारात यावर्षी पंजाब, हरियाणा, गुजरात राज्यातील खरेदीदार मोठ्या प्रमाणात आले होते व इतर राज्यांमधील देखील खरेदीदार आल्याने एवढा मोठा 4 कोटीचा टप्पा यावर्षी सारंगखेडा येथील अश्व बाजाराने पार केला आहे। हा विक्रम सारंगखेडा यात्रेसाठी एक गौरवाची बाब आहे। आगामी चेतक फेस्टिवल व सारंगखेड्याच्या यात्रेत अश्व शौकीनांना वेगळे वातावरण दिसून नवीन बदल घडलेला दिसेल, जेणेकरून यात्रा अजून मोठ्या प्रगतीकडे वाटचाल करेल, असे चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंग रावल यांनी सांगितले। यात्रा आता समाप्तीवर आहे आणि खरं म्हणजे यावर्षीचा विक्रमी अशी उलाढाल झाली आणि विक्रमी घोडे सुद्धा यावर्षी आले। खरं म्हणजे 3500च्या वर घोडे दाखल झाले होते आणि जो देशामधला उच्चांक आहे यावर्षी पुष्करमध्ये सुद्धा 3100 घोडे होते आणि यावर्षी सारंगखेड्यामध्ये 3500च्या वर घोडे होते आणि म्हणजे खरं म्हणजे विक्री आणि खरेदीमध्ये सुद्धा उच्चांक झाला। 4 कोटीचा टप्पा अनेक वर्षातून म्हणजे खरं म्हणजे आजपर्यंत 4 कोटीचा टप्पा ओलांडला नव्हता आणि यावर्षी 4 कोटीचा टप्पा ओलांडून सारंगखेड्याच्या या अश्वयात्रेमध्ये घोड्या बाजाराने एक चांगलं म्हणजे खरं म्हणजे विक्रमी याच्यामध्ये खरेदी विक्री केली आहे। खरं म्हणजे ऑन रेकॉर्ड बाल घोडा उत्तर प्रदेशचा विकला गेला, परंतु जर बघितलं तर राधा घोडी 25 लाखाला विकली गेली आणि असे अनेक घोडे होते ते इथं खरं म्हणजे 10 कोटीपर्यंतचा गोल्डन ड्रॉप त्या सारंगखेड्याच्या वेगवेगळ्या स्पर्धांसाठी दाखल झाला होता। 3 कोटीची मॅडोना घोडी दाखल झाली होती आणि असे किमती घोडेसुद्धा आले होते, परंतु ते फक्त स्पर्धेसाठी आले होते, परंतु काही विक्रीसाठी आलेले चांगले घोडेसुद्धा होते। आणि यावर्षी बघितलं तर खरं म्हणजे पंजाबच्या घोडे मालकांनीसुद्धा इथून घोडे घेतले। तामिळनाडूमधनं जवळपास आलेले अनेक लोकांनी अश्व शौकीनांनी इथून 200 अश्वची खरेदी केलेली आहे। खरं म्हणजे पंजाबमधून तामिळनाडूपर्यंत अश्व खरेदी करण्यासाठी या सारंगखेड्याला यावर्षी एकदम गर्दी करून लोक आले। हा सारंगखेड्याचा अश्व बाजाराचा चेतक फेस्टिवलचा यशस्वीरित्या आम्ही खरं म्हणजे त्याचं असं विश्लेषण करू शकतो। त्याची विक्रमी उलाढाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टींची सुधारणा करावी लागणार आहे आणि या चेतक फेस्टिवलमध्ये पण बऱ्याच सुधारणा कराव्या लागतील। तर तुम्हाला यावर्षीपेक्षा पुढच्या वर्षीचा चेतक फेस्टिवल अजून बऱ्यापैकी बदललेला दिसेल।